जी व्यक्ती समजू शकते त्या व्यक्तीने पारतंत्र्य पाहिले असेल, त्या व्यक्तीने गुलामगिरी पाहिली असेल. स्वातंत्र्य या शब्दाचे मूल्य इतके मोठे आहे ना, शब्दात सांगता येणार नाही. मित्रांनो, आपण सर्वजण तर खूपच नशिबान आहोत. या भारतीय स्वातंत्र्यात जन्म घेतला. गुलामगिरीच्या पारतंत्र्याच्या बेड्या आपल्या हातात आल्या नाही. अहो, लोक ज्यांना रडवत होती तेच लोकांना घडून गेले. अहो, लोक ज्यांना रडवत होती तेच लोकांना घडून गेले. अरे, वर्गाबाहेर बसूनही ते देशाचे संविधान लिहून गेले. ते देशाचे संविधान लिहून गेले. खरं तर 150 वर्ष इंग्रजांनी भारत मातेला छळ. जेवढं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांचं बलिदान महत्वाचं होतं, तेवढं आज स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचं संरक्षण देखील महत्वाचं आहे. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचं संरक्षण देखील महत्वाचं आहे. उडी पालवण सारख्या रक्त लेण्या आठवणी आपल्याला दुःख देतात, तर शेतकऱ्यांना हक्कासाठी आंदोलन करावे लागते. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी कोरोनाचं तांडव उठलं होतं. हजारो लोक मृत्युमुखी पडत होते आणि अशाच सगळ्यात खरीब परिस्थिती अमेरिकेची झाली होती. तेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांचा फोन आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना आला. अमेरिकेचे अध्यक्ष काय म्हणतात मित्रांनो? महोदय, कोरोनामुळे अमेरिकेची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. पॅरासिटामॉल या औषधांची खरंच खूप कमतरता भासू लागली आहे. तेव्हा आपल्या भारताचे प्रधानमंत्री काय म्हणतात मित्रांनो? हीच तर खरी वेळ आहे एका मित्राने दुसऱ्या मित्राला मदत करण्याची. तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही लवकरात लवकर पॅरासिटामॉल या औषधाची थेट अमेरिकेला पाठवू. याचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, अमेरिका हा जगातील सर्वात मोठा देश आहे. आतापर्यंत तो दुसऱ्या देशांना मदत करत होता आणि आता आपला भारत देश त्या अमेरिकेला मदत करतो. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी आपला भारत देश जगातील 10वी अर्थव्यवस्था होता. आता आपल्या भारत देशाने इतकी प्रगती केली की आपला भारत देश जगातील 5वी अर्थव्यवस्था आहे. धन्यवाद. बोला भारत माता की जय. वंदे मातरम.